मला अपेक्षा आहे बिटकॉइनचं पण असंच झालेलं आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे की सरकारची परवानगी घेतात का डायरेक्ट कार्यालय काढतात, डायरेक्ट त्या ठिकाणी सुरू करतात स्कीम वगैरे, लोक त्याच्यामध्ये जातात। काही ठिकाणी तर न परवानगी घेता सुद्धा त्या ठिकाणी कार्यालय बँका सुरू झालेल्या सुद्धा आता कळलेल्या आहेत। आमचा प्रश्न एवढाच आहे की सरकारने ह्याच्यावर कंट्रोल करताना त्यांनी संस्था यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे, पण ती यंत्रणा लक्ष देणार आहे। परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की राज्य सरकारने या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारची योजना किंवा कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर राज्याची एनओसी आणि त्याच्या पद्धतीने त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही व्यवसाय होऊ नये, जेणेकरून फसवणूक होणार नाही। या संदर्भामध्ये कायदा करणार आहेत का महोदय? आता ह्याचं जर का आपण उदाहरण घेतलं, हे ज्वेलरी स्टोअर होतं आणि त्यांनी सगळ्या परवानगी घेतलेल्या आहेत। त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी फॉर्म केलेली आहे, त्यांनी शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचं त्यांनी लायसन्स देखील घेतलेलं होतं, त्यांनी परवानगी कुठलीही चुकवली ती कंपनी चालू करत असताना। त्यामुळे एकंदरीत हे ओरिजिनली कंपनी तिथे किंवा एखादं तिथे स्कीम राबवत असताना हे परमिशनमध्ये कुठल्याच चुका करत नाहीत, परंतु जे अबनॉर्मल जे इंटरेस्ट रेट देतात, आठवड्याला 6% देणं, आठवड्याला 10% आणि 8 महिने दिले देखील। त्यामुळे शेवटी इंटेलिजन्स युनिट हेच काम करणार आहे की अशा ज्या अननॅचरल जे काही इंटरेस्ट रेट दिले जातात किंवा आकर्षक करण्यासाठी जे स्कीम्स अशा कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे राबवत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम होईल आणि फक्त लक्ष नाही तर कारवाई देखील करतील। या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला आमची अपील आहे, आम्ही सातत्याने त्या संदर्भात ॲडव्हर्टाइजमेंट्सही देतोय की हाय रेट ऑफ इंटरेस्ट हा 99% केसेसमध्ये स्कॅम आहे। त्याच्यामुळे जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट कोणी त्या ठिकाणी प्रॉमिस करत असेल तर पहिल्यांदा चेक केलं पाहिजे त्याचे फंडामेंटल्स काय आहेत। कारण कोणी आपल्या खिशातले पैसे टाकत नाही, पैसे झाडाला लागत नाही, बँकेपेक्षा 1%, 2%, 3% जास्त कोणी देऊ शकतं, त्याच्यावरती जर कोणी देत असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी हे स्कॅममध्ये परिवर्तित होणार आहे। त्यामुळे लोकांनीही जास्त व्याज मिळतं आहे या सबबीखाली अशा प्रकारच्या गुंतवणुका करू नयेत, अशा प्रकारची आमची जनतेला विनंती आहे।